सगळे स्वार्थी असतात, आपली सगळी नाती स्वार्थी असतात. मग सर आमचे पालक सुद्धा स्वार्थी असतात. बाप बनण्याआधी जर सगळे महास्वार्थी असतात तर बाप झाल्यानंतर काय सगळेच निस्वार्थी होतील? त्याचप्रमाणे महिला सुद्धा आहेत. आई होण्याआधी जर घोर स्वार्थी असेल तर आई बनता क्षणी ती काय करुणामूर्ती बनेल? हा कसला चमत्कार आहे? जर वडील अज्ञानी आहे तर मुलगा सुद्धा तेवढाच अज्ञानी आहे. मी जे म्हणतोय ते ऐकून मुलाचा हा गैरसमज नको व्हायला की बाप अज्ञानी आहे आणि मी महाज्ञानी आहे. आई जर अज्ञानी आहे तर मुलगी सुद्धा अज्ञानी आहे. हीच सगळ्या परिवारांची हालत आहे. आई वडील सुद्धा बेशुद्ध, मुलं सुद्धा बेशुद्ध, डोकेफोड चालत राहते. याच्यात जो जिंकतो तो सगळ्यात जास्त बेहोश असतो. तर तुम्हाला जर जाणून घ्यायचंय की तुमच्या आजूबाजूचे समाजातील लोक किती उन्नत आहेत, हे काका मामा शेजारी हे सगळे घरादारातले हे किती उन्नत आहेत, हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला कुठल्या कृष्ण बुद्ध यांच्याशी परिचय वाढवावा लागेल ना. जे जगाचा गौरव झाले त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा. याला सत्संग म्हणतात.